महत्वाची बातमी, कुणाचं घड्याळ आणि कुणाचं धनुष्यबाण याचा फैसला आता लवकरच होऊ शकणार आहे. कारण शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद होईल. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुद्धा बुधवारी सुनावणीला सुरुवात होईल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला जयंत पाटील यांनी आव्हान दिलं होतं. तर शिवसेनेचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्ट दोन्ही राष्ट्रवादींच्या संदर्भातल्या याचिकेसंदर्भात सुनावणी घेणार आहे. पालिका निवडणुकीचे निकाल तर लागले, मात्र निकाल लागल्यानंतर सुद्धा राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी खासदार नारायण राणे यांच्या टीकेवरनं आता पलटवार केलाय. आमचं संख्याबळ पाहायला आम्ही समर्थ आहोत असं राऊत म्हणतायत. उद्धव ठाकरेंनी आधी आपल्या पक्षाची संख्या बघावी अशी टीका नारायण राणेंनी केलेली होती. त्यावरनं आता राऊतांनी पलटवार केलाय. आता देवावर हे झालं काय, विसंबून राहिलं. देवाकडे हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी. कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे. राण्याकडे संख्याबळ आहे का? असेल तर मग थांबलेत का? असेल तर मग शिंदेंनी लपवून का ठेवलेत? आणि वारंवार का सांगावं लागलंय भाजपला की आमचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून? काय आहे, त्यांचं वय झालं आहे, ते आजारी आहेत, त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुटुंबानं. त्याच्यामुळे चुकीचं विधान ते करणार नाहीत यापुढे. आमचं बघू ना, आमचं बघायला आम्ही समर्थ आहोत. राणेसाहेब, तुमचं जरा काय चाललंय ते बघा. तुमचं संख्याबळ सांगा काय. 10-20 जागा जास्त जिंकल्यामुळे संख्याबळ होत नाही. मी काल म्हणालो की बहुमत फार चंचल असतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.